एका जाडबुडाच्या टोपामध्ये 300 ग्राम साजूक तूप घेतलं आणि तूप गरम झाल्यानंतर पाऊण किलो भाजलेल्या चणा डाळीचं पीठ घातलं आणि मंद गॅसवर सतत परतत हे भाजलं. ही चणा डाळ भाजल्यानंतर थोडीशी जाडसरच दळून आणली होती. हे बेसन भाजण्यासाठी मला पूर्ण 1 तास लागला. सतत परतत अगदी तूप सुटेपर्यंत हे बेसन भाजलं. हे बेसन खमंग भाजले त्यामुळे त्याचा घमघमाट अगदी घरभर सुटला आहे. आता परत थोडासा वेळ आपण रंग बदलेपर्यंत म्हणजे 5 मिनिटं अजून भाजायचं आहे. आता हे बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे. गॅस बंद केल्यानंतरसुद्धा 4 मिनिटं हे ढवळायचं आहे. आणि आता बेसन थंड होईपर्यंत आपण साखरेचा बुरा तयार करून घेऊ. इथे मी भांड्यामध्ये 600 ग्राम साखर घेतली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं. सतत ढवळत 1 तारी पाक तयार करून घेतला. मग त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आणि ढवळलं. आता 2 मिनिटातच गॅस बंद केला आणि हे मिश्रण परत सतत ढवळलं आहे. थंड होता होता याची साखर तयार व्हायला लागली. भांडं मी गॅसवरच ठेवलं आहे, पण गॅस बंद करून हे सतत ढवळायचं आहे. आता याची साखर तयार व्हायला लागली आहे. पाहता पाहता 2 मिनिटात ही साखर तयार होते. हे बघा, अगदी पांढरी शुभ्र साखर तयार होते. साखर तयार होताना चमच्याने त्याच्या गाठी जर होत असतील तर त्या मोडायच्या आहेत. हे पाहता पाहताच साखर तयार होते आणि इतकी पांढरी शुभ्र साखर तयार झाली. आता मी ही साखर थोडी चाळून घेतली आहे. हे बघा, चाळल्यानंतर इतकी सुंदर साखर, रवाळ साखर तयार होते. आता हे बेसनसुद्धा थंड झालेलं आहे. आता या भाजलेल्या बेसनामध्ये ही बुरा साखर टाकायची आहे. आता आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर टाकून घ्यायची. यातली अर्धा किलो साखर घातली आहे. त्यामध्ये आता वेलची आणि जायफळाची पूड घातली. आता हातानेच हे साखर आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याचे लाडू बांधून घेतले. पाऊण किलो बेसनाचे मध्यम आकाराचे 48 लाडू तयार झाले आणि हे लाडू खाताना टाळ्याला चिकटत नाहीत. तगार वापरल्यामुळे लाडू व्यवस्थित गोल आकारात होतात आणि हे बसत नाहीत. व्यवस्थित भाजल्यामुळे आणि तगार वापरल्यामुळे हे लाडू दिसायलाही छान दिसतात आणि चवीला तर अप्रतिम होतात.